त्याच्यावरनं लक्षात येतं की ते कोणी गांभीर्याने घेत नाही तितकंसं. देवेंद्र फडणवीसांनी देखील एका मुलाखतीमध्ये विरोधकांना राजकारणाचं स्वातंत्र्य पण आणि स्पेस पण आहे, मात्र त्यांनाच घराबाहेर पडायचं नाही असा टोला लगावला आहे. विशेषतः ठाकरे बंधूंनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडला असा आरोप त्यांनी केला आहे. यात कितपत तथ्य वाटतं? विरोधी पक्षांच्या तुलनेनं कमी होणाऱ्या सभा कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावरती परिणाम करणाऱ्या ठरणार नाहीत का? काय वाटतं? निश्चित ठरतील. त्याचं कारण असं की नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू कुठेही दिसले नाहीत. आदित्य दिसले नाहीत, राज दिसले नाहीत, उद्धव दिसले नाहीत आणि त्यामुळे वाऱ्यावर सोडला असं म्हटलं जात आहे. दुसरीकडे यात राज ठाकरेंनी पूर्वी शरद पवारांची मुलाखत घेतली होती, जाहीर मुलाखत. आणि त्या राज ठाकरेंना शरद पवारांनी सल्ला दिला होता की राजकारणामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर सकाळी लवकर उठावं लागतं आणि कार्यकर्त्यांना भेटावं लागतं. आणि तेच वेगळ्या प्रकारे फडणवीस बोलत आहेत की कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आणि मुळात हे घरातनं बाहेर पडत नाहीत. तर हे लोक कधी दिसलेत का? आणि आशिष शेलारांनी जी टीका केली आहे की मुंबईमध्ये ज्यावेळेला काहीतरी कुठली मोठी घटना घडते, लोक पुरात बुडतात किंवा काहीतरी अनेक आपत्ती येतात, तेव्हा जर कधी रस्त्यावर दिसला तर तुम्हाला आठवतं आहे का? तर ही वस्तुस्थिती आहे की नेता हा लोकांच्यात असावा लागतो ना. तर ठाकरे हे आजही VVIP कल्चरसारखे कुठेतरी 5 स्टारमध्ये असणार, त्यांना त्यांच्या भोवती माणसांचं सुरक्षा रक्षकांचं कडं असणार, त्यातनं त्याच्या पलीकडे त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि साहेबांनी माझ्याकडे पाहिलं याचंच कौतुक असणार. असं असं कसं नेतृत्व होऊन चालेल? त्यामुळे कदाचित लोकांमधलं आणि त्यांच्यातलं अंतर जे आहे ते वाढवायचंच काम त्यांनी केलं वर्षानुवर्ष, बाकी काहीच केलं नाही. आता जरा महामुंबईतल्या घडामोडींकडे वळूयात आपण.